नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझ्या स्वयंपाकघरात मी केलेलं आहे अंड्याचा वापर करून मटन चॉप्स. कमी वेळामध्ये तयार होणारं आणि खायला तर एकदम भन्नाटच आहे. मग चला तर मंडळी, आपण मटन चॉप्स करूया. त्याच्यासाठी मी इथं मटनमधले चॉप्स काढून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित 2-3 पाण्याने इथं धुवून घेतली आहे. शिवाय हे नित्राला देखील ठेवले होते आणि आपण पाहू शकता मटन चॉप्स हे असे दिसतात. आता हे आपण शिजवून घेऊ, पण त्याच्या अगोदर मी इथं पाव चमचा मीठ, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा हे लाल मिरची पावडर घ्यायची आहे. मीठ हे चवीनुसार घ्या आणि तसंच थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट देखील इथं घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित आपल्याला हे सगळं कालून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मटन चॉप्सला सगळंच मसाला हे व्यवस्थित लागेल. आणि आपण पाहू शकता मंडळी, 2 मिनटापर्यंत मी व्यवस्थित हे मालिश केल्यानंतर मटन चॉप्सला व्यवस्थित मसाले इथं लागलेले आहेत. आता हे कुकरमध्ये मी 90% इथं शिजवून घेणार आहे. मग त्याच्यासाठी मी इथं अर्धा पळी तेल घातलेली आहे आणि तेल गरम झालं की हे चॉप्स सगळे या तेलामध्ये घालत आहे आणि तेलामध्ये घालणं झाल्यानंतर 2 मिनटापर्यंत याला व्यवस्थित इथं परतायचं आहे. थोडंसं चॉप्सचं कलर आपल्याला इथं तेलामध्ये परतून बदलायचं आहे. मग अशा वेळेसच थोडंसं पाणी घालून आपल्याला 3 शिट्ट्या इथं घ्यायच्या आहेत. अहो मंडळी, माझ्या कुकरमध्ये 3 शिट्ट्या जर मी घेतले तर हे मटन चॉप्स 90% असे सहज शिजतील. पण तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्या घ्यावं लागेल हे तुमच्या अंदाजेच तुम्ही हे ठरवा आणि तेवढे शिट्ट्या घ्या. आता याच्यामध्ये मी अर्धच वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून पण याला व्यवस्थित फिरवून घेतली आहे आणि त्याचबरोबर ह्या कुकरला मी इथं टोपण लावलेली आहे. आणि आता पहा मंडळी, हे 3 शिट्ट्या इथं झालेली आहेत आणि मी आता इथं कुकर थंड करण्यासाठी ठेवलेली आहे. 10 मिनटातच कुकर इथं थंड झालेलं आहे आणि आता मी हे कुकरचं टोपण काढून तुम्हाला दाखवत आहे. अहो मंडळी, आपण जे पाणी सोडलं होतं ते तर आहेच आहे, शिवाय ह्या मटणाला पण पाणी इथं थोडंसं सुटलेलं पण आहे. मग आता हे सगळंच पाणी आपल्याला इथं आटवायचं आहे. त्याच्यासाठी मी हे कुकर आता परत गॅसवर इथं ठेवणार आहे आणि ते पण एकदम मीडियम फ्लेमवर. आणि हे मटन चॉप्स न करपू देता आपल्याला याच्यामधलं सगळंच पाणी इथं आटवायचं आहे आणि आपण पाहू शकता 5 मिनटातच हे मटणामधलं सगळंच पाणी इथं आटलेलं आहे. आणि परत एकदा मी ह्या मटणाला इथं फिरून पाहते आणि हो बरं का मंडळी, आता एवढं पाणी आटल्यावरच तुम्ही इथं गॅस बंद केलेली आहे आणि हे कुकर तुम्ही पाहू शकता मंडळी. आता ह्याच्यात पूर्णपणे पाणी हे आटलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे तसे हे मटन चॉप्स इथं तयार झालेली आहेत. आता याला मी बाजूला ठेवते. आता इथं एक मी बाऊल घेतली आहे आणि त्या बाऊलमध्येच थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची आणि थोडंसंच मीठ इथं चवीपुरतं घातलेली आहे आणि फक्त 1 टीस्पून एवढंच पाणी घालून हे सगळंच व्यवस्थित इथं मिक्स केली आहे, जेणेकरून आता ह्याच्यामध्ये गाठी हे राहणार नाही आहे. आता आपण पाहू शकता मंडळी, आता ह्या मिश्रणामध्येच मी इथं 2 अंडे इथं फोडून घालणार आहे. हे पहिलं अंडा मी फोडले आणि ह्या बाऊलमध्ये घातलेली आहे. तसंच हे दुसरं पण अंडा मी फोडून ह्या बाऊलमध्येच इथं घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे. आता मंडळी, आपण सुरुवातीलाच ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण कालवलं होतं, त्याच्यामुळं आता हे फेटताना सहज आणि फेटले जातील आणि याच्यातला सगळंच मसाला हे व्यवस्थितपणे अंड्यामध्ये मिक्स होणार आहे. आणि हो बरं का मंडळी, आता ह्या अंड्याचं आपण काय ऑमलेट घालणार नाही. आता ह्या अंड्यामध्येच आपण हे जे चॉप्स करून ठेवलं होतं ते इथं घालायचं आहे आणि एक एक चॉप्स घालून त्याला व्यवस्थित असं ह्या अंड्यामध्ये इथं बुडवायचं आहे आणि एक चॉप्स इथं मी उचलून घेतली आहे आणि आता एका कढईमध्ये मी इथं तेल घातली आहे आणि तेल हे गरम झाल्यानंतर हे चॉप्स ह्या तेलामध्ये इथं सोडलेली आहे आणि आता तुम्ही आणखीन पाहू शकता. आता हे अंड्यामध्ये मी इथं चॉप्स घातली आहे आणि त्याला पण वर खाली असं करत व्यवस्थित अंड्यामध्ये बुडवून काढलेली आहे आणि हे बुडवलेले चॉप्स परत ह्या तेलामध्ये इथं मी सोडलेली आहे. असं करत करत ह्या तेलामध्ये केवढे चॉप्स बसतील तेवढे आपल्याला इथं घालायचे आहेत आणि आता या कढईमध्ये माझे 3 चॉप्स इथं बसलेली आहेत आणि ते व्यवस्थित इथं मी घातलेली आहे. आता याला 2 मिनटाच्या फरकानं इथं मी पलटून घेत आहे आणि आपण पाहू शकता मंडळी, गॅसची फ्लेम हे मीडियमच ठेवा. एकदम गॅस मोठं ठेवून याला पलटत राहू नका आणि आपण हे कढईमध्ये पण फ्राय मारू शकतो, नाही म्हटलं तर एका पॅनमध्ये पण कमी तेलामध्ये फ्राय मारू शकतो, काही हरकत नाही.
पण हो बरं का मंडळी, असं भरपूर तेलामध्ये कढईमध्ये जर तुम्ही फ्राय मारलो तर आपले चॉप्स हे खायला खूपच छान लागतात. आता हे चॉप्स तेलामध्ये सोडल्यानंतर 2-3दा असं अलटीपलटी झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता चॉप्सला एकदम मस्त असं कलर आलेला आहे. असं लालसर असे चॉप्स झाले की व्यवस्थित तेलामध्ये नितरून हे चॉप्स तुम्ही काढून घ्या. आता इथं एक प्लेटमध्ये हे चॉप्स इथं काढत आहे. मग अशाच पद्धतीनं मी इथं राहिलेले सगळेच चॉप्स तेलामध्ये तळून काढणार आहे. अहो मंडळी, जरा प्लेटकडे बघा तर, चॉप्सचा कलर किती मस्त आलेला आहे. पाहता क्षणी खावंसं वाटत आहे. आता अशाच पद्धतीनं मी इथं सगळेच चॉप्स तळून काढत आहे. अहो मंडळी, आहे ना एकदम सोपी रेसिपी, एकदम झटपट तयार होणारी आणि खायला पण एकदम टेस्टीच अशी लागणारी. हे अंडा मटन चॉप्स तुम्ही असं पण खाऊ शकता, नाही म्हणलं तर चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता. असंच खाल्लं तरी पण हे एकदम टेस्टीच लागणार आहे. अहो मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.